शुभेच्छा. हे गाईज, आज आहे पार्ट 2 जो गेम सिरीज मी चालू केलेली हू नोज मी बेटर मनी. सो त्याच्या सिरीजमध्ये आज साईराज त्याचे काही क्वेश्चन्स असणार आहे. तो आमच्या दोघींना काही क्वेश्चन्स विचारणार आहे आणि आम्ही दोघी त्या क्वेश्चनला आन्सर करणार आहोत. सो आपण गेमला स्टार्ट करूया. सो लेट्स गो. माझा फर्स्ट क्वेश्चन आहे की व्हॉट इज माय फेवरेट कलर. दोघींकडे बघायचे काय लिहू शकतात. 3, 2, 1 रिव्हील युअर आन्सर्स. आणि सर्वात पहिले बोलणारे दिली. मी लिहिले 3 कलर्स ऍक्च्युअली, पण मग त्याच्यावर पण रिझन आहे. फर्स्ट मी पहिले तर ब्लू लिहिलाय. फक्त ब्लू, ब्लॅक आणि येलो लिहिलाय मी. येलो पण रिझन असं आहे कारण की आता IPL सीझन चालू आहे आणि त्याचं डोक्यात जर ते आलं तर तो काही बोलू शकतो. अरे असं असते यार. ठीक आहे, बरोबर. तुम्ही बाद में समझेगा रीजन. ओके बोल. बस. अरे तेवढंच आहे येलो, कारण की IPL सीझन आहे म्हणून तो काही करू शकतो. पण मग मी कसं ब्लू आणि ब्लॅक लिहिलं. आणि मी लिहिलंय ब्ल्यू, येलो आणि ब्लॅक. आम्ही दोघींनी सेम लिहिलं म्हणून मी आता हसत होते गाईज, बिकॉज मी जे सिक्वेन्स लिहिलंय ब्ल्यू, येलो, ब्लॅक, तिने पण तेच लिहिलंय ऑलमोस्ट. म्हणजे इट्स सो सेम. पण सायराचं काय ऍक्च्युअल माहिती. माझं आन्सर आहे की ब्ल्यू मध्ये मला स्पेसिफिकली तो अल्ट्रा मरीन ब्ल्यू हा कलर खूप आवडतो. म्हणजे ब्ल्यू तुम्ही करेक्ट लिहू शकता. पण मग फक्त ब्ल्यू लिहिलं. आम्ही जनरल करेक्ट आन्सर आहे. आणि मला ब्लॅक पण म्हणजे दोघींना एक पॉइंट मिळतो. आणि येल्लो पण माझ्या डोक्यात खास होता की येल्लो कशा तर आता CSK मुळे येल्लो, मग तेच IPL सीझन मुळे CSK मेन. सो माझा नेक्स्ट क्वेश्चन आहे सेकंड, की माय फेवरेट ॲनिमल. व्हॉट इज माय फेवरेट ॲनिमल. ये तो बहुत ही अलग लग रहा है. क्या लिखो भाई, मेरे को भी नहीं पता. ठीक है, क्योंकि ये एक जानवर है. इसको कौन सा मंकी. हे बोलायचं असं ना. अरे बुलेट मी म्हणतो सायलेंस. ठीक आहे, कट करायचं. हो करताय. पुढचा व्हिडिओ हो ना बाबा. फर्स्ट दीदी सांगेल. मी 2 ऑप्शन्स लिहिले, लायन नाहीतर टायगर. ओके. मी लिहिले डॉग्स. माझा फेवरेट ॲनिमल आहे लायन. भाई साहब ह्याच्यामध्ये बोलता है कि मेरे को कुत्ते पसंद है. पण आता पर एनिमल तो डॉग भी तो एनिमल ही है ना. पण ठीक आहे. पण वैभवी तुला नाही मिळालाय. सो गाईज ह्याचा अर्थ होतो की मला 1 पॉइंट मिळालाय. आणि ह्याच्यामध्ये जर तुम्ही IPL चं लावलं असतं तरी झालं असतं. मी IPL मुळेच लायन घेतलंय ऍक्च्युअली. मला असं वाटायला लागलंय की पूर्ण ओव्हरऑल जे पण क्वेश्चन विचारले मला सगळा तोच विचार करावा लागेल. बिकॉज त्याचं लाईफच ते आहे. सो पण जनरली मला लायन खूप आवडतो कारण की त्याच्या खूप साऱ्या क्वालिटीज आहेत. व्हॉट इज वन थिंग यू लाईक अबाउट मी. हा एक जनरल क्वेश्चन आहे. तुम्हाला काय वाटतं माझ्याबद्दल. ओके, सो मी 4 गोष्टी लिहिल्या. तर त्याच्यात येतं फर्स्ट मी लिहिलंय ट्रान्सफॉर्मेशन, जे त्याने जसं स्वतःला ट्रान्सफॉर्म केलंय ओव्हर द इयर्स. Meanwhile, पता है हैविंग अ ब्रदर इज ऑलवेज अ मिक्स्ड फीलिंग, क्योंकि भाई ना अनोइंग होते मगर क्यूट भी, इरिटेटिंग होते मगर बिना उनके लाइफ इमेजिन होती नहीं, जो बेस्ट गॉसिप पार्टनर बनते हैं मगर सीक्रेट्स भी छुपा लेते हैं,
क्यूट इतने होते कि मेरी साइड की हर डांट खुद ही खा लेते हैं, अपनी दुनिया में खोए रहते हैं मगर मेरी हर चीज पता जरूर रखते हैं। भाई प्रोटेक्टिव है मगर पोजेसिव नहीं, प्यार करता बहुत है पर बोलता नहीं। प्रॉब्लम में आज भी फंस जाती हूँ ना तो दिमाग में आता वही है, क्योंकि जानती हूँ वो जहां भी होगा जैसा भी होगा भाई मेरा है ना, वो सब संभाल लेगा। आणि ते पण का तर मी बघितलंय आम्ही त्याला की तो आधी कसा होता आणि आता कसा आहे, चांगल्या सेन्समध्ये ऑब्व्हियसली, ओव्हरऑल फिजिकली मेंटली बाकी पण डिटर्मिनेशन त्याच्यात फार आहे काही अचीव करण्यासाठी, कन्सिस्टन्सी पण आहे जो एक पॉईंट मला त्याचा वाटतो खूप चांगला, आणि तो फार पॅशनेट आहे, त्याला जे हवं आहे ते त्याला अचीव करण्यासाठी. ओके. ओके. आता दीदी काय? मी पण त्या हा एक पॉईंट मांडलाय हाच की डेडिकेशन अबाउट क्रिकेट, की ज्या पद्धतीने तो डेडिकेटली जातोच, म्हणजे त्याचं असं ते आहे की किती लेट झालं किंवा काही झालं तरी पण मी क्रिकेटला जाणार. क्रिकेट त्याचा खूप जास्त जवळचा म्हणतात ना की खूप जवळचा आहे, त्याच्या हार्टच्या खूप जवळचा आहे तो विषय, हा टॉपिक किंवा तो सगळ्याच गोष्टी असं म्हणू शकतो. सो त्याच्यासाठी तो खूप डेडिकेशन आहे त्याचं, ते मला आवडतं. आणि दुसरी गोष्ट मला अजून एक आवडते त्याच्याबद्दलची की तो लॉयल आहे. कशा बाबतीत लॉयल आहे तर त्याचे जे थॉट्स तो मांडतो, म्हणजे काही असेल, म्हणजे आता फॉर एक्झाम्पल त्याला असं विचारलं ना की सायराज हे कसं वाटतं यार, हे तुला वाटतंय का हे चांगलं, तो डायरेक्ट असं जे आहे ते सांगून देतो, प्रॅक्टिकलिटी की खूप की नाही दीदी हे नाही चांगलं वाटत ते जन असं, तो हा नाही विचार करत की दीदीला कसं वाटेल किंवा प्रॅक्टिकल ह्याच्यामध्ये काय बरोबर आहे, तो तसं त्याचा लॉयल, पण तो खोटं पण बोलतो, तो पॉईंट नाही आवडत मला तशा बाबतीत नाही, पण थॉट्सच्या बाबतीत तो लॉयल, आणि मी असंच म्हणजे लॉयल अबाउट थॉट्स ऑफ एनिथिंग. असण्यासाठी दोघींना एक एक पॉईंट भेटणार, कारण की हा जनरल क्वेश्चन होता आणि मला हवं होतं की या दोघींना काय आवडतं माझ्याबद्दल. फेवरेट फूड हे तर खूप ऑब्विस आन्सर आहे, हे आन्सर दोघींना माहिती पण आहे. हा क्वेश्चन असं मला वाटते फ्री पॉइंटच दिला नाही, मी एक शेवटी एकच थोडासा टफ क्वेश्चन आहे, तो मी बोनस क्वेश्चन ठेवलाय कारण की मला वाटतं. ठीक आहे. त्याचा आन्सर मी लिहिलाय पनीरची भाजी. त्याला सगळ्यांना माहिती आहे, फार आवडते. तुम्ही दीदीचे ब्लॉग्स पण बघितले असेल तर ती पण मेन्शन करतेच की प्रत्येक वेळेस आम्ही जिथे जातो पनीरची भाजी हे खातोच का, असते सो त्याच्यामुळे आम्ही खातोच. अजून एक मी लिहिलंय टोमॅटोची भाजी. ओके. स्पेसिफिकली साई टाकून त्याला फार आवडते. जी मोठी खूप चांगली बनवते, तिच्या हातची तो एक पॉइंट परत भेटतोय. अरे पण माझं आमचं सांगितलंच नाही. ठीक आहे. सो मी आन्सर लिहिलंय पनीरची भाजी, प्लस मी अजून एक ऍडिशनल लिहिलंय पोहे. त्याला पोहे खूप जास्त आवडतात, म्हणजे त्याचा कधी काही नसेल मम्मी पोहे करू टाक, मम्मी पोहे, म्हणजे असं असतं की इन्स्टंट फूड काय असेल खायचं असं पटकन हवंय त्याला, भूक लागली तर दॅट इज पोहे, की जास्त एफर्ट्स नाही, तुला बाहेर जायचं कुठं काय असेल मला पोहे करून का विषय असं. सो दॅट इज हिज गो टू फूड असं मला वाटतं. सो मग आन्सर काय तुझं? माझा आन्सर तेच होतं, पनीरची भाजी, पोहे आणि व्हेज गोल्डन पनीर. सो पॉइंट खोटं पण बोलतो तो पॉइंट नाही आवडत मला. तशा प्रायमरी फूड आहे. माय फेवरेट बुक. मला असं वाटतं सायराजने मोस्टली माझेच क्वेश्चन्स घेतले इथं. तुला माहिती आहे बुक बोलल्या मी दीदी कारण की ती सर्व क्ल्यूलेस दिसत होती क्वेश्चन. ऑब्विसली मला नाही माहितीये, खरंच सांगते जेन्युइनली नाही माहितीये, पण मला असं वाटतं क्रिकेटचे रिलेटेड असेल किंवा मग स्टोरी कोणची बुक असेल त्याच्यात. ओके. सो ठीक आहे. दीदी मी लिहिले कव्हर ड्राईव्ह. सर होतं त्या बुकचं नाव होतं ड्रिव्हन.
अच्छा, पण तीच होती ना विराट कोहली वाली. हो. मला पण मग मला पण एक पॉईंट मिळेल ना क्रिकेट रिलेटेड. हाफ पॉइंट भेटेल कारण की तू क्रिकेट रिलेटेड बोलली तशी पाहिली केली म्हणून तिला हाफ पॉइंट ओके, भेटेल. हाफ पॉइंट. तो मेरे को एक है क्या? एक पॉइंट आय वुड प्रेफर टू गो फर्स्ट. मोठी का मी जेव्हा असे असतात question तरी मला कारण की answer- मागचे 2 क्वेश्चन्स मी 2 in a row मीच पहिले सांगते. ओके ठीक आहे. मी लिहिलंय शिमला बिकॉज तो शिमलाला गेलाय. ओके त्याच्यानंतर मी रांची लिहिलंय. रांची बिकॉज ऑफ तो आता म्हटला तो हिंट दिली त्यांनी धोनीच्या म्हणून मला असं वाटतं की ते असू शकतं का काय असं. रांची का रांचीच म्हटली हो. आणि न्यूयॉर्क लिहिलं मी बिकॉज विराट कोहली तिथे सेटल होणार आहे असं काहीतरी मला वाटलं म्हणून. आणि सिंगापूर लिहिलं आहे बिकॉज आम्ही तिथे जाऊन आलेलो सो मला असं वाटलं तिथे असू शकतो सो मी सिंगापूर लिहिलं. म्हणजे मी 4-5 ऑप्शन ठेवलेत माझ्यासाठी सेफ. आता ही इज आन्सर सांगण्यापेक्षा पहिले मला एक मेन्शन करायचे की प्रत्येक गोष्ट क्रिकेटशी रिलेटेड नाही. हरामी हो बेटा. आणि ह्याच्यामध्ये जर तुम्ही IPL चं लावलं असतं तरी झालं असतं. पर्सनल रिलेटेड आहे. ओ पण ते तू स्वतःच तसं करून ठेवलं की प्रत्येक गोष्टीमध्ये तुझ्या काहीतरी ते रिलेटेबल आहे म्हणजे कुठेतरी क्रिकेट येतं. याचा अर्थ असा आम्हाला तुला सांगायचं आहे आणि हा गेमच ऍक्च्युली त्याच्यासाठी आहे की तुम्ही इंडिव्हिज्युअल आहात की तुमचं जे प्रोफेशन आहे किंवा तुम्ही ज्या गोष्टी आवडतात तुम्हाला तुम्ही प्रत्येक ते तुम्ही लाईफला घेऊन नाही जाऊ शकत. मी लिहिलंय लडाख, ऋषिकेश आणि एखादी माउंटन प्लेस असो कारण की तो मला माउंटन पर्सन वाटतो. तो ओशन असं बीच पर्सन नाहीये म्हणून मी असं लिहिलंय. आणि दुसरं मी लिहिलंय जर क्रिकेटचं जर असतं तर मग मी म्हणून लॉर्ड्स लिहिलंय तो ग्राउंड कारण की तो प्रत्येक क्रिकेट फॅनचं ड्रीम आहे की तिथे जाणं आणि मॅचेस बघणं असं. आहे ऋषिकेश. ओ इकडे मला जायचंय. एक एक मिनिट असेल तिला भेटलं which is my favorite. which is my favorite. एक ईगल आणि पिकॉक असं लिहिलंय पण मला मोस्टली ईगल मी पहिले लिहिलंय बघू शकता इथे. मी ईगल ह्याच्यासाठी मला त्याचं असं वाटतंय बिकॉज की त्याचे जे फीचर्स आहेत त्या काही गोष्टी असं तो त्याला आवडू शकतं तसं वाटतं मला. ईगल आहे पिकॉक, ईगल पिकॉक, ईगल, पॅरेट पण लिहिलंय मी माहित नाही पण मला वाटलं आणि आऊल पण लिहिलंय मी. ओके ईगल ह्याचा मागे रिझन कारण की मी म्हणजे एक असंच व्हिडिओ बघता मला एक अशी सजेशन मध्ये एक व्हिडिओ आली ईगलच्या लाईफ बद्दल. त्याच्याबद्दल मग ते त्यांनी सांगितलं होतं की ईगलला सर्वात पहिले तो जेव्हा न्यूली बॉर्न होतो आणि मोठा होत असतो तेव्हा त्याच्या पंखांमध्ये एवढी ताकद नसते की तो खूप उंच ओढू शकतो. पण मग त्याला ते स्वतःच्याच आपल्या बीकनी ते आपले पंख पूर्ण तोडावे लागतात. सगळं स्ट्रगल करावं लागतं खूप आणि त्याच्यानंतर मग खूप स्ट्रगल नंतर मग त्याला ते नवीन पंख येतात. ते खूप स्ट्रॉंग असतात ज्याच्यानी तो पावसामध्ये सगळे बर्ड जेव्हा लपले असतात तेव्हा तो ढगांच्या वर उडतो. मग तुला का आवडतं म्हणजे त्याच्यासाठी म्हणजे ती त्याची गोष्ट त्याला फार अशी इन्स्पायर करते. आणि याच्यावरून मला असा एक मेसेज भेटतो की स्ट्रगल्स जे आहेत ते टेम्पररी असतात पण रिझल्ट परमनंट भेटतो. की हू इज माय इन्स्पिरेशन. अरे बा हे तर खूपच इझी. पहिले विराट कोहली आणि धोनी ऑब्विसली. ओके हे दोन्ही लिहिले त्याच्या आहे. मी लिहिलंय MS धोनी, विराट आणि मम्मी. Okay, so my answer is MS Dhoni and Virat Kohli and Sachin. ओके सो ह्याच्या मागे पण रिझन आहे. तिघांचे 3 क्वालिटीज आहे जे मला खूप आवडतात. हा पण एक जनरल क्वेश्चन. ओके तो पॉझिटिव्ह आहे आणि ब्रॅकेट मध्ये
एकदम डबल इन्व्हर्टेड डबल पॉझिटिव्ह लिहा. मी नाही. लर्न टू लिसन अँड अंडरस्टँड अदर्स POV टू. कारण की तो नेहमी स्वतःच खरं करायला बघतो आणि त्याचाच पॉइंट प्रूव्ह करायला बघतो. एक्सेप्टन्स फार कमी आहे. भले फॅक्ट माहिती असतो तरी ऐकून नाही घेतो समोरच्याचं. खूप मान्य नाही होत त्याला. आणि दुसरा POV बघायचाच नसतो. आणि दुसरा POV म्हणजे पॉइंट ऑफ व्ह्यू. आणि दुसरं मी असं लिहिलंय की बी यू द ॲक्च्युअल यू फॉर युअर सेल्फ. टेक लाईफ इझी. म्हणजे खूप गोष्टी अशा पटपट करायची गरज नाही आहे. इझी घे लाईफला. त्याच्यानंतर एक्सप्लोर न्यू थिंग्स ऑल्सो. नॉट जस्ट क्रिकेट बट एक्सप्लोर न्यू थिंग्स. त्याच्यानंतर मी हे दरवेळेस म्हणते आणि त्याला आपण. त्याच्यानंतर मी लिहिलंय की थिंक डिफरंटली. विचार करण्याचे किंवा एक वेगळा पर्स्पेक्टिव्ह हवा लाईफला घेऊन. फक्त असंच नाही की हा काय म्हटलाय तो काय म्हटलाय किंवा मी जे ऐकलंय किंवा मी काय बघितलंय हे तसंच असतं नाही. वेगळ्या गोष्टी असू शकतात. ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट मी लिहिली की सेट हाय गोल्स इन लाईफ इन टर्म्स ऑफ ऑल कंडिशन्स. मला जास्त तर दीदीचं वाटतंय. ओके ओके म्हणजे तुझं पण करेक्ट आहे पण मला असं वाटतंय की हिला असं भेटलं पाहिजे. ओके पण तू हाफ पॉइंट घेऊ शकते कारण की तुझं पण करेक्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन अँड आय गेस दिस इज द लास्ट क्वेश्चन ना. जो की आहे बोनस क्वेश्चन. ओके. फेवरेट कलर कॉम्बिनेशन. ओके म्हणजे 2 कलर असे क्वेश्चन आहे तर द वाइब्स स्वतः आन्सर ते. ठीक आहे. मी लिहिलंय कॉम्बिनेशन्स ब्ल्यू अँड ब्लॅक. ओके त्याच्यानंतर रेड अँड ब्लॅक. ब्लू अँड बीच तो त्यांनी घातला आता. ओके ब्लॅक अँड व्हाईट क्लासिक कॉम्बो जो त्याला आवडतो मे बी. व्हाईट अँड बीच. ऑलिव्ह ग्रीन अँड ऑपर. ओके मी हा विचार केला त्याच्या क्लोजेट त्याच्या वॉर्डरोब मध्ये असेच शेड्स आहेत म्हणून मी तो विचार करून लिहिते माझ्या. ओके सो आन्सर टू दिस क्वेश्चन इज. हा जो क्वेश्चन होता मी स्पेसिफिकली म्हणजे दीदीने मला हे सजेस्ट केले होते ते कपडे. सो माझं ते तेव्हा डोक्यात आलं की आपण एक असा क्वेश्चन देऊ शकतो ज्याच्यानी मी अशी हिंट पण दिलेली की तुम्ही नीट आपल्या सराउंडिंग मध्ये बघितलं. तर मग म्हणून ह्याचा आन्सर आहे लाईट ब्राऊन आणि डार्क ब्ल्यू जो की मी आता घातलाय. लाईट ब्राऊन पीच लाईट ब्राऊन. मी बोललेलो की असं काही वेगळं व्हेरियंट नाही आपण साधं. ठीक आहे. दोघींना हा पॉइंट नाही मिळणार असं बघितलं नाही तिला भेटेल. बीच हा आहे. ओके थोडाफार लाईट असतो तो माहितीये मला पण मग तरी त्या ह्याच्यात येतो त्याला माहिती. वैभवीला एक पॉइंट मिळतोय. सो हा थोडा ट्रिकी क्वेश्चन होता आणि ह्याच्यासाठी थोडंसं लक्ष हवं होतं ज्याच्यासाठी मी हिंट पण दिलेली. 7.5. ओके 7.5 आहे दीदीचे मार्क्स आउट ऑफ 11 आणि 9.5 आउट ऑफ 11. परत वैभवी जिंकली या गेम मध्ये सुद्धा. ओके सो आय थिंक वैभवी नोज साईराज बेटर. म्हणजे याचा अर्थ असं होतं की माझ्या ह्याच्यामध्ये पण वैभवी नोज मी बेटर आणि साईराजमध्ये पण वैभवी नोज हिम बेटर. पण एक अशी थिअरी पण आहे की जे मिडल चाइल्ड असतात ते दोघं शी नोज हाऊ टू बॅलन्स बोथ ऑफ देम. ते दोघांबद्दल लहान असो का मोठा पण बघू तिचे काही क्वेश्चन्स असतील आणि तो आन्सर बरोबर बोलतो बिकॉज ती त्याच्यासोबत आता हाच विचार करत होते जेव्हा माझा पार्ट आहे या सिरीजचा. म्हणजे मी हा विचार केला की दोघांमध्ये मला एक काइंड ऑफ आयडिया होती की साईराजच्या वेळेस मी जिंकेल. माझा पार्ट आहे तेव्हा कोण जिंकतो किंवा कोण जास्त मला ओळखतो जिंकण्यापेक्षा किंवा किती ओळखतो. की कुठेतरी म्हणजे थोडं असू शकतं आमच्या दोघांमध्ये थोडं कम्युनिकेशन लॅक करतो त्याच्यामुळे एज डिफरेंस हो जाता है.
तोपर्यंत कसं आहे, जोपर्यंत तुम्ही यांच्याशी बोलताना फ्लेक्झिबल नाही आहात, तुम्ही नाही बोलू शकत या दोघांची. कारण की त्यांना असं असतं मी माझा पॉइंट सांगणार, तू ऐकायचं. सो ते दोघं तसे आहेत आणि त्यांच्या बाबतीत असं होतं की तो त्याच्या पॉइंटवर असतो, ती तिच्या पॉइंटवर असते. समजून घेतात ते, पण मग त्यांचं असं इन दी एंड असतं की नाही माझं खरं. हो, आता या सिरीजचा 3rd पार्ट लवकरच येणार आहे, जो की असेल दीदीवर. सो स्टे ट्यून्ड फॉर दॅट व्हिडिओ ऑल्सो. आणि मला 2 जणांनी कमेंट केले, सो थँक्यू सो मच. ज्यांनी मला लास्ट व्हिडिओमध्ये कमेंट केले की ज्यांना हा पार्ट 2 बघायचा होता ह्या सिरीजचा, सो थँक्यू सो मच. आणि पार्ट 3 बघण्यासाठी स्टे ट्यून्ड. थँक्यू.